रविवारी ठाणे कोर्टनाका येथील विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक, नवीन नियुक्ती व येणाऱ्या विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने महाविकास आघाडीला पाठिंबा या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत आपण पाळला तसाच धर्म विधानसभेलाही पाळू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस यांना पाठिंबा देऊन बहुमताने विजयी करू असा बैठकीत निर्णय झाला आहे। तसेच येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड पूर्णपणे ताकदीने त्यांना पाठिंबा देण्याची एकमताने ठरले आहे। यावेळी शिवश्री चंद्रशेखर पवार, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे, शिवश्री प्रशांत गिरी, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे, शिवश्री प्रथमेश मिरगळ, उपाध्यक्ष कळवा विटावा, शिवश्री मिलिंद पेडणेकर, सचिव, शिवश्री करण राठोड, संघटक ठाणे, महिला आघाडीचे अध्यक्ष शिवमती आरती रामटेके, शिवमती कविता साळवे, ठाणे जिल्हा महिला आघाडी शिवमती शहगुप्ता, उपाध्यक्ष महिला आघाडी कौसा मुंब्रा शिवमती अनुराधा पोद्दार, उपाध्यक्ष महिला आघाडी कळवा विटावा शिवमती शिरीन शेख, विधानसभा अध्यक्ष कौसा मुंब्रा शिवमती अश्विनी गायकवाड, उपाध्यक्ष महिला आघाडी वारलीपाडा शांतीनगर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज दिनांक 29/9/2024 आज विश्रामगृह ठाणे येथे आमचा एक मोठा आढावा बैठक व मोठ्या प्रमाणात नियुक्ती झालेली आहे। या नियुक्तीमध्ये महिला आघाडी व आमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्याला जोडलेले आहेत संभाजीनगर ठाणे जिल्ह्यामध्ये। येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांचे प्रश्न कुठल्या पद्धतीने मांडता येईल याच्यावरती चर्चा झाल्याने आज मोठ्या प्रमाणात महिलांनी व आमचे महिला आणि आपल्या पुरुषांनी बरेच मोठ्याने त्यांनी प्रतिसाद दिला आहे। आणि याच्यापुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीला ते कॅन्डिडेट काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, तुतारीचा असो अथवा शिवसेनेचा असो, आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन त्यांचे काम आम्ही करणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।